गुड मॉर्निंग, हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल खूप जबरदस्त पाऊस झाला, अक्षरशः झाडंसुद्धा पडले आणि खूप थंड वातावरण झालेलं आहे इकडे. नाहीतर गेले 2-3 दिवस गरम होत होतं, पण खूप छान मस्त छान गारगार झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मागचा व्ह्यू. 11:30पर्यंत लाईट नव्हती. मग कालचा ब्लॉग मी काही जास्त शूट केला नाही. नंतर फक्त थोडंफार पाऊस भरलेला तिथपर्यंत शूट केला, नंतर काही दाखवलंच नाही. आणि फक्त झाड पडलेलं वगैरे ते थोडंसं नंतर शूट घेतलं. ह्या क्लिपच्या पुढे मी ॲड करेलच कसं पडलेलं ते सर्व झाड वगैरे. तर चला बोलते मी नंतर तुमच्याशी. तर मला ना आजी आहेत ह्या, म्हणजे माझ्या सासूची आई, म्हणजे आजी सासू. तर त्यांनी मस्त मला तेल लावून दिलेलं आहे. आणि दरवेळेस मी आधी होते ना इथं, मला नेहमी तेल लावून द्यायचं जेव्हा जेव्हा यायचं तेव्हा. तर आता पण त्यांनी छान मस्त मला तेल लावून दिलेलं आहे आणि खूप भारी. आता मी ना पुण्याला जाऊनच केस धुणार आहे, कारण की इथे ना बोरिंगचं पाणी आहे. केस ना माझे खूप चिकट होऊन जातात बोरिंगचं पाणी, त्याच्यामुळे मग मी आता उद्या जायचं आहे ना, तर आजच मी हे लावून घेत आहे तेल. तर खूप भारी मस्त मालिश करून दिलेली आहे माझ्या आजीने मस्त. आजीकडनं मस्त तेल लावून घेतलं आहे. मी ना इथं जेव्हा पूर्वी राहायची ना, इथेच होती 2-3 वर्ष जॉबला जाण्याच्या आधी. तर आजी मला अशीच रोज तेल लावून द्यायची आणि आज पण मस्त लावून घेतलं. आता मी पुण्याला जाऊनच केस धुणार आहे. तर मस्त आता आवरून घेतो आता घरातलं. आणि आज तुम्हाला किचनची टूर पण करेल मी, आणि तो व्हिडिओ वेगळा बनवेन. तर आज दिवसभराचं काय काय रुटीन आहे. आज बॅग पण पॅक करायची आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच तसं. तर असं आहे आजचं. बघू काय काय होतं पुढे. दुसरं घ्या ना. भेंडी आणि वांगे घेतले इथे. इथं आता मी मस्त वांग्याची पातळ भाजी करते. शेंगाचं कूट ॲड करेल मी नंतर. आणि इकडं केली मस्त भेंडीची भाजी. आणि इकडं छान आता चपात्या पटापट करून घेत आहे मी. जय तर त्याला चाले दुकानात घेऊन. आणि इथे बघा जय आणि आजी कशी चालत आहे हात पकडून. तर त्याला पटकन जाते बाजारात आणि त्याला शूज घ्यायचे होते. तर म्हटलं चल मग इथे बस आजी, इथे बस जय. करून बघू. हां काय झालं. बुटं वगैरे घेऊन आलो आम्ही आणि बुटं घेतले गेले, चेंज केलं. आता बॅग पॅकिंग करायचं चाललंय. तर इथं ना गहू पण घेतले, बाकीचं थोडं सामान पण पॅक केलेलं आहे. बॅग पॅक केलेली आहे. आता जायची उद्या तयारी. उद्या जाऊ. रिझर्वेशनला बाबाला पाठवलं आहे, तर रिझर्वेशन करून घेतलेलं आहे. म्हणजे कसं टेन्शन आहे सीटचं, मिळतं किंवा नाही भेटतं असं, म्हणजे नाही का. एवढे मुलं पण आहे ना माझ्यासोबत, हे 2 माझी नणंद येते माझ्यासोबत, तर त्यांचे 2. तर असं आहे. तर थोड्या जेवण करेल. मस्त स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे माझा. तर चला घेऊन आलो आहोत ना आज. जय कसे दाखव बरं तुझे.
असे हे करून दाखव इकडनं. तर हे जयचे शूज असे आहेत. आणि तुला आवडले जय? कसे सांग बरं. चांगले. छान आहे. घालून दाखव एकदा बरं. हे जयचे शूज एकदम छान भेटले आम्हाला. तर मस्त कम्फर्टेबल आहे. असे आहे जयचे मस्त स्पोर्ट्स शूज घेतले त्याला, कारण तो क्रिकेट जास्त खेळतो ना, म्हणून स्पोर्ट्स शूज आहे ना. आता खेळ जायची तेव्हा घालून जायचे. मस्त. तर रात्रीच्या जेवणामध्ये इथं पाहू शकता बिर्याणी बनवलेली आहे. आणि मी खूप दिवसांनी खूप जणांची बिर्याणी बनवत आहे. तर एकदम मला ना असं फिकीच बनवायची आहे, कारण की मुलं पण खातात मग. तर ही अशी बिर्याणी मी बनवलेली आहे. तर इथं पाहू शकता बिर्याणी रेडी. आता सर्वजण जेवायला बसलेले आहेत. काय ग कुठे आजी आई आई झालं एवढे घाबरून गेला. तर आज आमचे जेवण झाले आणि मस्त बिर्याणी बनवली होती. आद्विकने तर आमलेट खाल्लं. आणि असं दिवसभराचं रुटीन होतं आमचं. आणि आता उद्याची तयारी पण झाली. बॅग पॅक वगैरे झालेली आहे सर्व तयारी. तर बाकीचं थोडंसं आहे ठेवायचं, ते उद्या मी ठेवेन. आणि चला मग आजचा हा व्हिडिओ इथंच मी एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.